कलियुग आहे दादा. इथं इथं तुम्ही कसं आहे, तुमचा स्वभाव कसा आहे काही घेण देण नाही बघा. तुमच्याकडे पैसा आहे ना, तुमचं सगळं माफ आहे. व्यसन करता माफ आहे, शिव्या देता माफ आहे, लोकांचा तळतळाट घेता माफ आहे. का? पैसा आहे. कमवा, पैसे कमवा, योग्य मार्गाने कमवा आणि पैसे कमवून सत्य धर्माने जगा, समाजाला कळू द्या अरे पैसा असूनही मला चांगलं वागता येतं, एवढे संस्कार चांगले आहेत माझ्या मातीचे आणि माझ्या मायबापाचे. कळू दे ना लोकांनाही. सगळेच पैसेवाले वाईट कमवा, स्वतःचे व्यवसाय धंदे टाकायला मागे पुढे बघायचं नाही, कमवायचंच. गरज आहे बाबा समाजात, लय अवघड आहे लोकांचं. विनंती आहे या विषयाकडे चला ताकद आहे. आणि हे मॅनेजमेंट शिकायचं ना, व्यापार शिकायचं, कशाला बाहेर जात आहे? तुमच्या आईसारखं मॅनेजमेंट कोणाला जमत नाही. हे जे MA वगैरे करतो ना आपण, काही फायदा नाही याचा. मॅनेजमेंट शिकायचं ना, स्वतःच्या आईकडे कधी नजर रोखून बघा. अरे आजही माझी माय साबण सपल्यावर फेकत नाही, जुन्या साबणाची चिपळी नव्या साबणाला लावती का, तर तेवढ्यात एक आंघोळ होईल. डोकं आहे तिला. तिच्यासारखं मॅनेज कोण करतं घर सांगा बरं मला? मोठ्यातला मोठा उद्योजक बाईसारखं घर सांभाळू शकत? ताकद आहे तिच्यात, खूप ताकद आहे माय तुमच्यात. लय गोड आहे तुम्ही. आई चिंतामणी देवीच्या दारात सांगते लय गोड आहे माय तुम्ही. सिरशीच्या माय मावल्या तुम्ही तर लय गोड आहे काय? आई शपथ लय गोड आहे. तुमचं तोंड सोडलं ना लय गोड आहे का तुम्ही? एवढा एकच फॉल्ट आहे माय आपल्यात. ते कसं होतं, आपण सहन लय करतो आणि आपल्याला नावत नाही. आपलं इतकं चांगलं कुणी नाही, पण तोंड का बसत लय खुश होऊ नका, तुम्ही गुणाचे नाही. ते बोलते त्याचं कारणच तुम्ही आहे. अरे बायको अशी असावी जिने नवऱ्याकडे काही मागू नये, पण नवरा असा असावा जिनं बायकोला मागायची वेळच येऊ देऊ नये. एवढं सामर्थ्यवंत संसार त्यांना करावा. काय लागतं बायकोला दादा? काही लागत नाही. लेख म्हणून सांगते तुम्हाला, 2 शब्द प्रेमानं बोलायचं बायकोला, काही लागत नाही. लय सहन करतील ती. सासून बोलावं, सासऱ्यानं बोलावं, जावं बोलावं, नंदेनं हिनवावं, जगानं त्रास द्यावा. अख्ख्या जगाने वाईट म्हणावं, फक्त नवऱ्यानं म्हणावं सोबत आहे मी तुझ्या. बाई सगळी संकट एका पायावर सहन करण्याची क्षमता ठेवते, फक्त नवरा साथ देणारा आणि विश्वास ठेवणारा भेटला पाहिजे. काही लागत नाही बायकोला. वाजवा आता, वाजवा आता, वाजवा वाजवा आता. तुम्ही वाजवायच्या आता. मग अशी कशा वाजवल्या ना? खऱ्याला खरं म्हणत जा. बोलतो हे खरं आहे तसं, मग करतो हे खरंच आहे ना. करतो रे बाई, खूप करते. खरं की नाही ग माय? संसारात कोण शहाणा लागतो? संसारात ग आपल्याला आपल्याला सुख लागायला, म्हणजे बाईला सुख लागायला संसारात कोण शहाणा लागतो? अगं माझं झालं नाही म्हणून तुम्हाला विचारते. माझं पेटल्यावर तुम्हाला कशाला विचारेल? येईल अक्कल माझी मला. माझं पेटूस तर सांगा. माझ्यावर बोलल्यावर लय हसवलं तुम्हाला. खसखसच पेटली तुमची. असू द्या, तुम्ही आनंदी राहणं गरजेचं आहे. चला, खरंच आहे की ग माय, तुम्हाला अनुभव आहे, तुम्ही सहन करताय म्हणून तुम्हाला माहित आहे. आयुष्यात नवरा चांगला असावा हे माझं मत नाहीये. ज्ञानेश्वरीमध्ये संत श्रेष्ठ ज्ञानोबाराय सांगतात, जरी सख्याचा जिव्हाळा बाय सासरवासच आहे. प्रेम नवऱ्याचं भेटलं की बाई सगळं सहन करते. तुकोबाराय म्हणतात, तुका म्हणे सोपे आहे सर्वाहुनी, शहाणा तो धणी घेतो असे. मालक शहाणा पाहिजे. परमार्थातला काय आणि संसारातला काय? जेव्हा मालक योग्य भेटतो त्रास होत देव नाही भेटला तरी काही हरकत नाही बरं मायबापाव. फक्त भलता देव भेटायला नको, त्रास लय होतो. कळलं त्यालाच कळलं. आपलं कसं आहे, आपला अंगाऱ्यावर विश्वास आहे पण बुक्क्यावर नाही. थोडा अवघडच आहे आपला. चमत्कारावर आहे पण कृपेवर नाही. हा किती हेही लक्षात घ्या. चमत्कार उगाच घडत नाही. तपश्चर्या केल्याशिवाय, त्याग केल्याशिवाय कोणालाच वाचस्पती होता येत नाही. अधिकार लागतोच की हो. ज्ञानोबांची भिंत चालली, तुकोबांचा गाथा तरला, रेड्यामुखी वेद बोलवला गेला. हे संतांचे चमत्कार नाहीच आहेत. हे संतांच्या तपश्चर्याचं फळ आहे, ज्याला परमात्म्याची कृपा म्हणायचं. तुम्ही त्याग केला की देव तुम्हाला देतो. माऊली म्हणतात उगाच नाही हो. तसेची वाट न पाहता वैसेची गावा न येता, बालपणीच सर्वज्ञता वरी तयाते. बालपणीच भगवंतानं सर्वज्ञान वरावं. त्याचं कारण आहे अखंडित परमार्थ केलाय. काय केलं परमार्थाच्या पलीकडे? देव देणारच आहे. तुकोबारांचा संसार विटेवरचा मालक सांभाळतो, नवलच नाहीये ना. तुकोबांनी काय करावं? अहो 22-23 वर्षाची एक तरुणी बाई जगद्गुरु तुकोबारांच्या दारात येऊन उभी राहावी. सुंदर आहे, देखणी आहे, गोंडस आहे, सालस आहे. कुणाचंही मन मुळावं एवढं सुंदर देखणं ज्या बाईचं रूप आहे, जगद्गुरु तुकोबारांना तिला म्हणावं, माय माझ्या दारात का ग? माय म्हणावं तिला. तुकोबा
तुमच्या नजरेवर विश्वास होता म्हणून तुमच्या दारात येऊन उभी राहिले. फार सहन केलं आयुष्यात. कमी वयात लग्न झालं आणि कमी वयातच नवरा गेला. नवरा गेल्याचा सगळा कलंक कुटुंबाने माझ्या मस्तकी मारला. मीच उलट्या पायाची, मीच अलक्ष्मी, मीच कलंकित, मीच पालत्या पायाची म्हणून मला 1.5 वर्षाचं लेकरू हातात घेऊन घराबाहेर काढलं. विचार केला, जिथे घरच्यांनी साथ नाही दिली, घरच्यांनी घराबाहेर काढलं, तिथं बाहेरच्यांकडनं काय अपेक्षा ठेवणं. म्हणून तेच हातातलं लेकरू त्याच्याकडेच बघत जगले. फार वेळा मरण्याचा विचार आला, पण तुमच्या अभंगानं तारलं. तुम्हीच म्हणता मागे पुढे उभा आहे, काळजी करायची गरज नाही, घालून या भार राहिलो निर्विले संती. या अभंगावर जगत आले, विटेवरचा मालक सांभाळतोय या विचारानं लेकरू वाढवत गेले. कधी चुकीच्या मार्गाने वागले नाही. इतकं लोकांनी त्रास देऊनही कधी उलटा पाऊल पडला नाही. लेकरू वाढवताना फार संकट आली. बाई म्हणलं की तुकोबा, बहीण म्हणून सांगते, बाईच्या पोटात मायबाप यात तुमचा दोष नाही, माऊली हेच सांगतात. पूर्वजन्मीचं मायबाप यात तुमचा दोष नाही, माऊली हेच सांगतात. पूर्वजन्मीचं पाप असलं की नामचिंतनाचं सामर्थ्य कधीच मिळत नाही. पूर्वजन्मीचं पुण्य लागतं तेव्हा कीर्तनात मन रमतं. मी नाही म्हणत नामासी विनमुख तो नर पापिया, हरिविन धावया न पावे कोणी. तुका म्हणे नाड पाप ठाके हिताड. माणसं सहज विचारतात पाप पाप म्हणजे काय होतंय. तुम्हीच सांगा ना मायबाप, स्वतःच चांगलं कळत नाही याच्यापेक्षा मोठं पाप काय असू शकतं. अवघड आहे नाही का. आम्हाला कळतं देवा हरिमुखे, एवढं तरी कळतं की आम्हाला कळत नाही. गोमटे ते करा माझे भार ओझे तुम्हाशी, तुम्हीच आमचं चांगलं करू शकता. आमच्यासाठी मायबापच तुम्ही आहात. विठ्ठल कुळीचं दैवत, विठ्ठल वीत गोत चित्त, विठ्ठल माय बाप चुलता बहीण बंधू भ्राता सर्वस्वी तूच आहे की रे देवा. जणही म्हणते ना आमच्यासाठी, ये गय का विठाबाई, ये गय का विठाबाई, ये गय का विठाबाई, ये गय का विठाबाई, ये गय का विठाबाई. माझे पंढरीचे आई, माझे पंढरीचे आई, माझे पंढरीचे आई, माझे पंढरीचे आई. भीमानी छत्रभागा, भीमानी छत्रभागा, भीमानी छत्रभागा, तुझ्या चरणी जगंता. भीमानी छत्रभागा, भीमानी छत्रभागा, भीमानी छत्रभागा, तुझ्या चरणी जगंता. आमच्यासाठी माहेरच. जनाई पुन्हा एकदा म्हणते, गबाई जाते ग माहिराला, गबाई जाते ग माहिराला, गबाई जाते ग माहिराला. माझ्या मुळच्या घराला, माझ्या मुळच्या घराला, मुळच्या घराला. मूळचं घर तिथून सुरुवात आणि शेवट आहे. एकमेव घर आहे. जे मानवते चराचर ते पाहोते पंढरपुर, जे मानवते चराचर ते पाहोते पंढरपुर. अधीरचिली पंढरी. एकमेव आहे. माझ्या मुळच्या घराला, घराला, माझ्या मुळच्या घराला, गबाई जाते ग माहेराला, गबाई जाते ग माहेराला, गबाई जाते ग माहेराला, बाई जाते ग माहेराला. कोणतं माहेर आहे विचारतात जनाबाई. सामर्थ्याने सांगतात माझं माहेर पंढरी. सामर्थ्याने देवाची हे माझं माहेर आहे. जाई नगे माया तया भेटे ना माहेरा, जाऊ देवाची या गावा, देव देईल विसावा देवा, सांगू सुख दुःख देव निवारील भूक. आयुष्यात सगळीकडनं संकट येतात. सगळे दरवाजे बंद झाल्यासारखे वाटतात. प्रत्येक जण आपल्या अपयशाची वाट बघतं. प्रत्येक जण आपल्या दुःखात सुखावतं. त्या दिवशी समजायचं आपण योग्य मार्गाने सत्य चाललोय. एक दिवस असा येईल जी लोक अपमान करतायत तीच लोक सन्मान करतील. तो दिवस विठेवरच्या मालकाच्या कृपेनं असेल. विश्वासाने जगायचं फक्त हरिमुखे. आणि ते सत्य एकच आहे, देव माझा मी देवाचा, हीच माझी सत्य वाचा.
बाकी काही खरं नाहीच आहे. इथे फक्त सत्य तू सत्य तू सत्य तू विठ्ठला, बाकी सगळा जगत भास आहे, इमॅजिनेशन आहे, कल्पना आहे. पण देवाच्या दारात यावं. काही माणसं म्हणतात हो एवढा मोठा खर्च करायचा, ही मंदिरं बांधायची, ही कशाला बांधायची? या मंदिराऐवजी दुसरीकडे पैसा गुंतवला असता, माणसं आरोग्य चांगलं मिळालं असतं, शिक्षण चांगलं मिळालं असतं, एखादं हॉस्पिटल एखादं शाळा उभा राहिली असती. इथे मंदिराला कशाला पैसे द्यायचे? सोपं आहे. देव जर सगळीकडेच आहे तर देवाच्या देवळात जायचंच कशाला? देव जर आमच्याकडेच येतो तर देवाच्या दारात मस्तक ठेवायचंच कशाला? देवाकडे आपण देवासाठी जात नाही, देवाकडे आपण स्वतःसाठी जातो. अशी एकमेव जागा आहे जिथे सामर्थ्याला सुखदुःख सांगता येतं, विश्वास निर्माण होतो, पॉझिटिव्हिटी, सकारात्मकता. आणि ज्या दिवशी सकारात्मकता जीवनामध्ये वाढते त्या दिवशी माणसाला मृत्यूचंही भय वाटत नाही. माहित असतं लल्लाटी जे लिहिले न पुसेगा काही केले. अजून सोपं सांगते, देव सगळीकडे, अर्थात सर्वागती रामदे हा देही एक, यात काही वादच नाहीये, निर्गुण निराकार आहे परमात्मा. आता सामर्थ्याने सोपं सांगते मी तुम्हाला. बघा, टायर पंक्चर झाल्यावर टायरात काय भरावी लागते? हवा. टायर पंक्चर झाल्यावर काय भरावी लागते? हवा. सगळीकडे सगळीकडे. तरी सुद्धा टायर पंक्चर झाल्यावर असं हवेत धरायचं, भरल का? सगळीकडे ना हवा, पण भरत. त्याला टायरच्या दुकानातच न्यावं लागतं, त्याला पंक्चरच्या दुकानातच न्यावं लागतं, त्याला अपोजिट प्रेशर द्यावं लागतं, तेव्हा ते जातं नायट्रोजन. अगदी तसं आयुष्यामध्ये कोणीतरी एक असा हवा जो आम्हाला योग्य मार्गावर नेईल आणि सांगेल इथं मस्तक ठेव म्हणजे कल्याण होईल. आता ते अधिकारी व्यक्तिमत्व म्हणजे हरिप्राप्ती शिवपाय धरावे संतांचे ते. खरा मालक कळण्यासाठी, खरा देव कळण्यासाठी संताची संगती हवी. आणि संताची संगती कुठे मिळेल तर संत समागमी धरावी. पण संत आहेत कुठे? या वाळवंटामध्ये, या पंढरीच्या मालकाच्या दारात, या आळंदीच्या मालकाच्या दारात संत मिळणार कुठे? देवळातच ना. संतांचा अधिकार कुठे मिळणार आहे? सोपं सांगते मी तुम्हाला, देवाचं मंदिर देवासाठी नाही, आपल्यासाठी आहे. म्हणून सामर्थ्याने आम्ही ही ताकद निर्माण करून दाखवतो की जिथे आम्हाला विश्वास आहे प्रत्येक दुःखाला सुखात बदलायचं सामर्थ्य जर कशात असेल तर ते या देवळात आहे, ते या विठ्ठलाच्या नामात आहे. म्हणून सामर्थ्याने आम्ही त्या मंदिरात येऊन मस्तक ठेवतो. हा विश्वास निर्माण होतो रे आम्हाला. प्रत्येक संकटाला फेस करायचं, तोंड द्यायचं ताकद मिळते आम्हाला. म्हणून देवाची हे द्वारी. आता काही माणसं म्हणतील देवाच्या दारात उभं राहिलं की 4 मुक्त्या साधतात. असं नाहीये वर्णन माऊलींचं, किचकट आहे हरिपाठ. 4 मुक्त्या लक्षात ठेवा. देवाची आवड लागणं, देवाचा मार्ग मिळणं, देवापर्यंत पोहोचणं आणि देव होणं, सगळ्यात शेवट देव होणं, ह्या 4 मुक्त्या. माऊलींचं असं वर्णन नाहीये की 4 मुक्त्या देवाच्या दारात मिळतात. ते असं म्हणतात देवाच्या दारी क्षणभर थांबा, 4 मुक्त्या साधायची गरज पडत नाही. हरिमुखे म्हणा काही नाही. तेने मुक्ती, तेने भलताय तो आपल्यातला नाहीये. साधी आल्या, साधून झाल्यात त्या. भूतकाळ आहे, साधी आल्या, साधतोय, साधायच्या, साधी आल्या. भूतकाळ आहे, ज्यांनी साधल्या त्यांनी साधल्या. योग याग विधी येणे नो हे सिद्धी, पायाची उपाधी. तुम्ही, आपण कोण आहे? संसारिक. आपल्याला जमणार आहे का तपश्चर्या? आपल्याला जमणार आहे? हा, अरे एकादशीला लाडू बघितला की दम निघत नाही आपल्याला. आपल्याला तपश्चर्या जमणार आहे? हा, लिंग पूजा करताना बशी वाजली तर चहा पिऊ वाटतो. आपल्याला देव जमणार आहे? आपल्याला आपल्यासारख्याला जमणार आहे? अवघड आहे रे आपलं. आपलं लय अवघड आहे. आपलं कसं आहे, एक माणूस एका महाराजाकडे गेला म्हणला वर्षात लेकरू पाहिजे. खरं तर हाच विनोद आहे, पण मरू द्या. काही पण बोलता का रे, काही विचार करता. महाराज म्हणले हरकत नाही, नारळ घ्या, वर्षात होईल. हा वर्षाने माघारी आला, म्हणला भामटा आहे तू, वर्ष झालं लेकरू नाही. महाराज म्हणले नारळ दुसरा घे, पण माणसात बोंबलू नको, झालं नाही. दुसरा दिला, हा 2 वर्षाला आला, म्हणला पक्का भामटा आहे तू, 2दा नारळ घेतला, एकदा लेकरू नाही. महाराज म्हणले माझा नारळ फसत नाही, तुझ्या बाबतीत 2दा फसला, तुझंच काहीतरी चुकतंय. अचानक महाराजाला आठवलं. महाराज म्हणले करे, जेवढी माणसं माझ्याकडे लेकरू मागायला आली सगळी बायको घेऊन आली तू. आई शपथ, ज्याला कळलं ते हुशार आहे महाराज. तू 2दा एकटा झाला, तुझी बायको कडे ती मला लग्न नाही झालं. तुम्हीच सांगा किती नारळ दिलं लेकरू होणार आहे. मग मी सांगते जिथं अंतकरण शुद्ध नाहीये, भाव पवित्र नाहीये, किती परमार्थ केल्यावर देव भेटणार आहे? नाहीच ना दादा. भावी विना भक्ती, भक्ती विना मुक्ती, बळी विना शक्ती बोलू नये. भावी विना देव न काही निसंदेह, गुरुविना अनुभव कैसा कळे. आपली अवस्था द्वैताची झाडणी, गुरुविना ज्ञान, तर या कैची कीर्तन घडेल ना आम्ही.
असत्य जगणाऱ्या माणसाला असत्य समज आणि असत्य रे. या कलियुगात 4 माणसं एकच खोटं बोलली की खोटं सुद्धा खरं होत. खरंय का खोटं आहे? मी नाही, चाणक्य सांगतात 5000 वर्षापूर्वी सांगतात. आपल्या कलियुगाचा जो काळ आहे 4,32,000 वर्ष, त्यातले 5000 झाले, 4,27,000 बाकी आहेत. त्रेतायुगाचा काळ 12 लाख होता, द्वापार युगाचा काळ 8 लाख होता. आपला फार कमी आहे, कारण त्रेतायुगामध्ये यज्ञ केले जायचे, हातीच्या सोंडीनं तूप ओतलं जायचं, मंदिरं सामर्थ्यवंत बांधली जायची. तेव्हा कुठं ते सामर्थ्यवंत आयुष्य जगत होते. त्रेतायुगाचा जन्मकाळ 10,000 होता, द्वापार युगाचा 1,000 होता, कलियुगाचा 100. पण जगत नाही. कर्मण येतं. तेषामहम समुद्रता मृत्यू संसार सागरात भवामी नचरात पार्थमय्या विशुद्ध चित्तसाम. महाराज, जोपर्यंत संसार सागरात मोहात आहे मृत्यू वाटेल आहे. ज्या दिवशी कर्माचं बंधन नसेल, योगी असाल तुम्ही, योगी तोही करीती परी कर्मे त्यांना बंधित तिचे सांडिले आहे संगती अहम भावाची. चला अहम